हाय हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यांना सगळ्यात पहिले तर गुड मॉर्निंग. तर तुमची पण मॉर्निंग गुड झाली असेल, कारण की माझी तर खूप छान आणि हॅपी मॉर्निंग झाली होती. कारण की आज ह्यांनी सांगितलं होतं की तुझा फेवरेट जो नाश्ता आहे ना तो कर. मग मी काय एकदम फास्ट असं दूध तापायला ठेवलं, एका साईडला चहा ठेवला आणि लागले मग माझ्या फेवरेट नाश्ता करायला. फेवरेट नाश्ता म्हणजे मी तुम्हाला जसं की रेसिपी शेअरच करते आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बघा आणि मी तुम्हाला सांगते सुद्धा. तर ही रेसिपी आहे गव्हापासून आणि रव्यापासून बनवलेली. तर काय करायचं, एक वाटी ना रव्याचं पीठ घ्यायचं, त्याच्या दुप्पट आपण गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सगळं ना टाकायचं आणि एकदम बारीक चिरायचं आणि त्याला ना फेटून घ्यायचं. जसं की मी तुम्हाला दाखवलं आहे आता. मी एक छोटी वाटी ना रवा घेतला होता, त्याच्याच दुप्पट वाटीची तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते एका साईडला ठेवायचं आणि त्याच्यानंतर आहे ना हे सगळं बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याला ना एक छान अशा आहे ना तडका द्यायचा, ज्याच्यामध्ये तडक्यामध्ये मी साधंच सिम्पल टाकते की कोथिंबीरच आलं, काय मोहरी, जिरं आणि हळद, फक्त एवढंच टाकायचं आणि इतकं छान लागतं ना. आणि मीठ टाकायचं जेव्हा आपल्याला करायचं आहे ना, त्याच्या एक 5-10 मिनटं आधी मीठ टाकून ठेवायचं. एवढी छान लागतं ना हे. आणि तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा असंच जर तुपामध्ये भाजून ठेवलं ना तसं पण तुम्ही ना सर्व करू शकता. पण जर आहे ना सॉस किंवा आहे ना चटणी आपली जी असते ना डोशाची, त्याच्यासोबत जरी केलं ना खोबऱ्याच्या चटणीसोबत, तरी पण ते छान लागतं. जसं मी करते ना तसं एकदा नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आणि जर केलंच तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुमचीसुद्धा रेसिपी अशी छान झाली होती का आणि कशी वाटली ना तुम्हालासुद्धा. जर माहिती नसेल आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम ट्राय केला असेल ना तर मलासुद्धाच कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली, आवडली का, आणि माझा जो फेवरेट नाश्ता आहे तो तुमचासुद्धा आहे ना फेवरेट होईल का, हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा. सो स्टे ट्यून, मी कशी करते हे नक्की बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. आणि त्याच्यानंतर आहे ना मी म्हटलं चला त्याला आहे ना आणि एकदम लो फ्लेमवर आहे ना भाजायला ठेवावं लागतं. म्हणून मी म्हटलं चला एका साईडला चहा वगैरे पिऊयात आपण दोघं पण. त्यांचं पण चालू होतं की चहा तरी आण, त्याच्यानंतर आपण नाश्ता करूयात. आणि इतकी छान लागते आणि इतकी इन्स्टंट रेसिपी आहे ना, हे खाल्ल्यानंतर आहे ना मला तर दिवसभर भूकसुद्धा लागत नाही. आणि बघा तुम्ही किती छान स्प्रेड होतं. आणि त्याची कन्सिस्टन्सी ना आपल्या आवडीनुसार ठेवायची की आपल्याला म्हणजे कसं पाहिजे नाही का. मला तर असं जाडसर थोडंसं नाही का असं स्पंज डोशासारखं तशा टाईपमध्ये छान वाटतं ते. जर तुम्हाला पातळ हवं असेल ना तर मी ना पातळसुद्धा नेक्स्ट टाईम आहे ना करून दाखवाल. पातळ जर आहे ना बॅटर केलं ना तर त्याचं एकदम आहे ना असं क्रिस्पी होतं नाही का, पापड टाईप होतं. पण खूप छान लागतं. नक्की तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा. आणि जर आवडलीच ना रेसिपी तर नक्की मला कमेंटमध्ये रेड हार्ट. कोणाला अननस कापून पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. चांगलं कापताय तुम्ही. काय कापायला होता का, आम्हाला बिमाला होता का कुठं? आता बघू गोड आहे का. घेतलंय तर खरं पूर्ण 110 रुपयाचं. काय कमी करून घेतलंय 150ला म्हणत होते. तेवढं कट करा ना. चला आता आम्ही आमचं अननस एन्जॉय करतो. तिकडे मशीन चालू आहे त्यामुळे मशीनचा खुडखुड खुडखुड आवाज येतोय. आणि इथे शोनूचं खायचं काम चालू आहे. शोनू नको त्याला डिस्टर्ब करायला. चला आता आम्ही बघतो कसं कापलंय.
एक पार्सल आलं होतं, त्याच्यासाठी गेलो होतो आणि येता येताना अननस दिसला आणि मला खूप दिवसापासून खायची इच्छा होती. जे ते 10 किंवा 20 रुपयात 2-3च हे देतात नाही का, स्लाईस देतात, त्याने काय आपल्याला खाल्ल्यासारखं सुद्धा वाटत नाही. मग मी ह्यांना आज हट्ट करून आहे ना ह्यांच्याकडून घेऊनच आले पूर्ण अख्खा अननस. आणि मग ह्यांनी म्हटलं की घरीच कट करा, आता तिथं नका कट करू, कारण की ऑलरेडी आहे ना म्हणजे आम्ही आज जेवणच नाही केलं. तो सकाळी ब्रेकफास्ट केला आणि मला भूक लागली होती, पण नंतर ते म्हटले चल पहिला आपण अननस खाऊयात, आणि भूक माझी गेली अननस खाल्ल्यानंतर. म्हणून मग घरी आल्यानंतर ते मस्त कट करत होते आणि मी ना वाट बघत होते की कधी होतंय त्यांचं कट करून. शेवटी त्यांचं कट करून झालं आणि त्याच्यानंतर कट करून होताच ते म्हटले की घे बाबा खा, तुझं कधीपासून चालू आहे, कधी कट करताय. आणि त्याच्यानंतर आहे ना कट वगैरे केलं, खाल्लं वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही ना थोड्या वेळ ना फोन बघत बसलो आणि फोन स्क्रोल करता आहे ना मला चिवड्याचं हे आलं होतं नाही का, काय म्हणतात, रील आली होती. तर मला चिवडा खावासा वाटला. मग चिवड्यामध्ये मी टोमॅटो, कांदा सगळं बारीक चिरलं आणि ते टाकलं आणि त्याची भेळ तयार केली आणि त्याच्यानंतर आम्ही भेळ खाल्ली. म्हणजे ना आज आम्ही काहीच जेवण केलं नाही. म्हटलं जाऊ दे चल, आजचा दिवस असा नाही का सगळा चाण्याचुण्यावरच होता. आणि शिवाय मला नाही भूक लागली म्हणून त्यांना पण नाही लागली. सकाळी एकतर मी स्वयंपाक केलेला होता, पण आज आहे ना ते बोलले की जाऊ दे ना गौरी, रोजच आपण जेवतो. म्हटलं ठीक आहे चला मग. आणि आजचा दिवस आमचा काय असाच गेला. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर निघालो होतो 7च्या दरम्यान. तर आहे ना कॉलनीच्या बाहेर निघताच गाडी पंक्चर झाली, काय माहिती अचानक झाली होती. जाऊ दे, आम्ही आमचं आता बाहेरचं काम आवरतो, त्याच्यानंतर घरी जाते. सो भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय.